नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम आपण सगळीकडे राबवत आहोत, शासन राबवत आहे आणि आपल्या शाळा पातळीवर देखील आपण त्याच्या संदर्भात काय काय ठेवायचं आहे आणि हा कार्यक्रम कृती कार्यक्रम म्हणजे नक्की काय या सगळ्या गोष्टींचे आणि काही कृती आराखड्यांचे सुद्धा व्हिडिओ मी याच्या आधी काढलेले आहेत। ते जर तुम्ही पाहिले नसतील तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही पाहू शकता। तर आता आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री, 4थी आणि 5वी साठीचा विषय गणिताचा संख्यांवरील क्रिया हे ज्या कौशल्य आहे त्याच्यावर आधारित आपण कृती आराखडा पाहणार आहोत। आपण कृती आराखडे क्षमतांच्या स्तरनिहाय पाहत आहोत की आपला विद्यार्थी ज्या स्तरावरती आहे त्या स्तराचा आपण कृती आराखडा काढायचा आहे। पूर्ण स्तर त्याला प्राप्त होईपर्यंत आपल्याला याप्रमाणे आराखडे काढायचे आहेत। तर हा कृती आराखडा आहे आणि याच्यामध्ये पहिला आहे अनुक्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, प्राप्त करावयाचा क्षमता निहाय स्तर, अध्ययन अनुभव किंवा अध्ययनाची कृती, सुलभ साहित्य, अपेक्षित कालावधी आणि अपेक्षित कालावधीत स्तर प्राप्त किंवा अप्राप्त दिनांकासह। ठीक आहे। तर आता याच्यामध्ये हा विद्यार्थी आहे ज्याचं 5 तारखेला आपण स्तर निश्चिती केली होती। त्याच्यामध्ये त्याचा स्तर होता 29वा आणि तो स्तर म्हणजे काय तर 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं सोडवतो। तर याच्यामध्ये अध्ययन अनुभव काय दिलेले आहेत तर वाचनाचा सराव घेतात, काही वस्तू हाताळायला देऊन त्याला काही कृती करायला सांगतात। उदाहरणार्थ, तुझ्याजवळ 10 काड्या आहेत, त्यातल्या 5 तुझ्या मित्राला दिल्या तर किती राहिल्या, 50 रुपये आहेत, त्यातले 30 रुपये खर्च केले तर किती रुपये राहिलेत। मग ते तसं तोंडी सांगून अंकांच्या स्वरूपात मांडणी करून पण घेतात। 15 फुले होती, त्यातल्या 7 फुलांचा हार बनवला तर किती फुले राहिली। दैनंदिन जीवनातल्या खाण्यापिण्यापासून तर इतर त्यांच्या निगडीत असे उदाहरण आपण त्यांना दिले तर ते लवकर समजतात। शिक्षक मुलांकडून प्रात्यक्षिक करून घेतात। आता त्याच्यामध्ये काही नाणी नोटा म्हणजे नकली नाणी नोटा आहेत आमच्याकडे भरपूर, तर त्या वापरून खेळ सुद्धा घेतो, त्यावरून शाब्दिक उदाहरणं समजून सांगतो। काही विद्यार्थ्यांना त्याला तोंडी उदाहरणं देऊन ते त्यांनी फळ्यावर सोडवण्यास सांगतात। मुलं सांगतात दुसरी की असं असं उदाहरण आहे आणि त्यांच्या मनाने ते तयार करतात आणि त्याला सांगतात आणि मग तो ते ऐकून मांडणी करतो फळ्यावर। दुकानदारी या खेळामार्फत व्यवहार ज्ञान त्यांना दिलं जातं। तर याच्यामध्ये सुलभ कोण आहेत तर वर्गशिक्षक, वर्गमित्र। साहित्य काय वापरलंय तर विविध वस्तू, काड्या, मणी, फुले, नाणी, नोटा, बिया इत्यादी। गणित अध्ययन समृद्ध पेटी, पूरक शैक्षणिक साहित्य संच जे की आपल्या शाळांमध्ये सगळ्या खूप साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे निपुण अभियानाअंतर्गत। त्यानंतर अपेक्षित कालावधी काय तर 6 मार्च, 5 मार्चला आपण स्तर निश्चित केले, मग 6 मार्च ते 19 मार्च इथे मी तारखा सुद्धा नमूद करते। त्यानंतर मग 20 तारखेला परीक्षा घेतली आपण पुन्हा स्तर निश्चितीची, ज्याला काही लोक चावडी वाचन पण म्हणतात, जे 15-15 दिवसातून घेतो आपण। तर त्याच्यामध्ये याची क्षमता अप्राप्त हा राहिला, तर ही जी क्षमता होती ती अप्राप्तच राहिली, त्याची 29वी क्षमता। स्तर 29वा अप्राप्त, तर अप्राप्तच राहिला म्हणून कंटिन्यू केलं इथेच। मग 21 मार्च ते 4 एप्रिल 2025 ह्या तारखा आहेत, सुट्ट्यांचे दिवस वगळता। तर 5 तारखेला पुन्हा परीक्षा घेतली, त्यात पुन्हा अप्राप्तच तो राहिलेला आहे। तर पुन्हा कंटिन्यू केलं 7 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यंत आता मी पुन्हा या विद्यार्थ्याचं घेणार आहे। तर हा विद्यार्थी मागे राहण्याचं एकच कारण आहे की ही गणित जी शाब्दिक आहे आणि त्याला वाचनामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, वाचताना तो खूप अडखडतो, त्यामुळे पूर्ण अर्थपूर्ण वाचन त्याचं होत नाही आणि त्यामुळे त्याला ते समजत नाही। पण जर का आपण तोंडी त्याला सांगितलं तर तो बरोबर तो आकलन समजून घेतो आणि बरोबर तो सोडवतो। पण स्वतः त्याला वाचायला दिलेलं उदाहरण त्याला वाचून लवकर त्याला समजून घेता येत नाही, कारण वाचनात तो मागे आहे। म्हणून
त्याला हा प्रॉब्लेम येतो आहे, पण तो होईल नक्कीच. 2 वेळा अप्राप्त झाला तरी अजून आपल्याकडे 2-3 चान्स आहेत, त्याच्यामध्ये त्याला कव्हर तो नक्कीच होणार. तर आशा करते की अशा प्रकारे हा आराखडा तुम्ही सुद्धा काढा आणि तुमचा विद्यार्थी ज्या स्तरावर असेल त्या स्तरानुसार तुम्ही आराखडा काढा. धन्यवाद.